भांडी पाहता नसे हा रक्त देखिले डोळा ग्रासिले शून्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदले शून्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्री पावती रूप विद्यादी नमस्कार. ज्याला आपण म्हणतो ना, आपण कशावर हाय होतो, तर आपण सध्या मॉडर्न सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर सगळे हाय असलेली लोक मान्य. कारण आपल्याला तसं बघायला मिळतं. सगळे जे विज्ञानाचे किंवा टेक्नॉलॉजीचे जे आविष्कार आहेत ते सगळे त्यातून मागच्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमधून निर्माण झालेले आहेत. पण त्याच्या जर मागे तुम्ही गेला तर त्याचं फाउंडेशन काय, तर असं होतं की मॉडर्न सायन्स हा फाउंडेशन आहे. तर मी असा अप्रोच वापरतो, तो खूप लोकांना आवडतो. आणि त्याच्याकरता नवीन काही करायची गरज नाही. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. रमोचित्त निरंतर उदारा जगदाधारा देई मज सावर काम क्रोधादिका थारा मिळून मदंतरी. पळलेला आहे आणि त्यांनी जाणण्यासारखा असा श्रीराम. आपल्याला वाटतं श्रीराम जसं काल ते म्हणाले दादा तसं श्रीराम आम्हाला माहिती आहे, विवेकानंद आम्हाला माहिती आहे. राम म्हणजे रावण युद्ध सीता संपला रामायण, एवढंच आहे रामायण. बरोबर. वेदांत वेद्य श्रीराम हे काय आयोजकांनी शीर्षक दिलं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का? नाही. वर्ण सर्वेश्वर पूजनाचे हे दान आमच्या पदरी आपण द्यावे, एवढं मी म्हणतो आणि माझ्या वडिला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषार भार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना. वंदे श्री
उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. उदासीनता म्हणजेच विरक्ती, आसक्तीची परमोच्च, वैराग्याची परमोच्च स्थिती, परमोच्च पातळी म्हणजे उदासीनता. आणि ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांनी काय म्हटलंय, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. तुमची चित्तवृत्ती जर मोकळी ठेवली, आता मोकळी म्हणजे काय, म्हणजे स्वैर नव्हे. मोकळी म्हणजे जी कुठल्याही, मी म्हटलं त्याप्रमाणे, वस्तू, घटना, परिस्थिती, व्यक्ती अशा कुठल्याही पद्धतीच्या विचारामध्ये एंगेज नाही.